चिया किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् सर्ववेदान्त सिद्धान्त गोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सगळ्यांना नमस्कार करते। आपला जो विषय सुरू आहे तो शिष्याच्या बद्दल आता शंकराचार्य जनरल सांगतात की श्रद्धा भक्ती ध्यान योगान मुमुक्षोर मुक्तेर हेतून भक्ती सा साक्षात श्रुतेर्गीहि यो वा एतेष्वेव तिष्ठति अमुष्य मोक्षो अविद्या कल्पित देहबंधना। म्हणजे आपण जे पाहिलं की श्रुती काय सांगत असते, श्रुती हे गीही की श्रुती प्रत्यक्ष श्रुती सांगतेय, साक्षात श्रुती सांगतेय की श्रद्धा भक्ती ध्यान यांचा जो योग आहे तर ते सगळे मोक्ष प्राप्तीचे उपाय आहेत, साक्षात उपाय आहेत। आणखीन ह्या गोष्टींच्यामुळे जर का निष्ठा ठेवून ती साधना अवलंबली, आपण व्यवस्थित केली तर अविद्या कल्पित देह बंधनात मोक्षो, म्हणजे अविद्येने जे कल्पित देह बंधन आहे त्यांनी मोक्ष मिळेल, हे इथपर्यंत आपण पाहिलं। मग आता त्या बंधाचं स्वरूप वगैरे पुढल्या श्लोकात सांगतायत शंकराचार्य। अज्ञान योगात परमात्मनस्तव यनात्मबंधस्ततैव संस्कृती तयोर्विवेकोदित बोधवन्निर अज्ञान कार्यं प्रदहेत समूलम। म्हणजे याचा अर्थ असा होतो की तू जो आहे, श्री गुरु सांगतायत की तव परमात्मन, तू परमात्म स्वरूप आहेस, पण अज्ञानाशी तुझा योग झालाय। आपण ज्ञानाशी योग म्हणतो, जसा अर्जुनाला शोकाच्या बरोबर योग झाला होता, किंवा जसा त्याला अर्जुन विषाद योग म्हणूनच नाव आहे भगवद्गीतेत की विषादाशी सुद्धा योग होतो, तसा आपला सगळ्यांचा अज्ञानाशी योग झालेला आहे। आणि या अज्ञानाशी योग झाल्यामुळे अज्ञानाने कल्पित असे जे सगळे बंधन आहेत, म्हणजे कुठची बंधन आहेत तर जड वस्तू ज्या आहेत, देह मन बुद्धी ह्या अनात्म आहेत, जड आहेत, तर अशा गोष्टींच्या ठिकाणी मी आहे, मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, अशा पद्धतीने आपल्याला नाही ती कल्पना झालेली आहे। आणि ह्या कल्पनेच्या मुळे संसार निर्माण झालाय। संसार म्हणजे संसरती, सरत जातो तो, म्हणजे देह अखंड बदलतोय, मन बुद्धी सारखे बदलतायत, आपले एकच निश्चय राहत नाही। आपण ज्याला संसार म्हणतोय म्हणजे आपल्या भोवतीचं आपलं जग, ते देखील सतत बदलत आहे, काहीही स्थिर नाहीये। हा संसार जो आहे तो त्यापासून झाला। आणखीन का आला तर केवळ अज्ञानामुळे आला, अविवेकामुळे आला। मग अविवेकाने जे येतं ते विवेकाने घालवायचं आहे।
म्हणून विवेकाच्या साह्याने जेव्हा हा ज्ञानरूप अग्नी प्रज्वलित होतो, तेव्हा तो या सगळ्या मूल अज्ञानासह संसाराला म्हणजे अज्ञानाला जाळून भस्मसात करतो. आधी आपल्याला उपाय सांगितले, श्रद्धा, भक्ती वगैरे सगळे. आणखीन जरी हे देखील गोष्टी अज्ञानाने कल्पित असले, कशा काय? श्रद्धा देखील शेवटी आपल्या अंतःकरणात उदयाला येते, भक्ती अंतःकरणात उदयाला येते. मी भक्ती करते असं मी समजते, माझी पक्की श्रद्धा आहे, मला मोक्ष मिळवायचा आहे, या पद्धतीने मी संपूर्णपणे त्या अज्ञानातच वावरत असते. त्याच्या पलीकडे मी काही कुठेही वावरत नाही, अज्ञानातच वावरते मी. आणि ह्या अज्ञानातनं सुटायचं, अज्ञानाशी जो योग झालेला आहे तो सुटण्यासाठी अग्नी हवाय. ते बंधन जाळायला अग्नी हवाय मला, तो आहे ज्ञानाचा अग्नी. तो अग्नी अज्ञानाला भस्मसात करतो. मी वास्तविक परमात्म स्वरूप आहे. वास्तविक पाहायला गेलं तर मी आणि परब्रह्म यांच्यात काहीही फरक नाहीये. आता हे पटणं आपल्याला मोठं मुश्किल जातं की मी परब्रह्म कशी असेल. तर खरी मी जी आहे ती परब्रह्म आहे. खोटी मी जी आहे तर ती मी म्हणजे ज्याला मी देह समजतीये ती मी खोटी आहे. जीवरूप मी जी आहे ती मी खोटी आहे. पण माझं खरं स्वरूप जे आहे ते परब्रह्म आहे, जे माझ्या लक्षात येत नाही. पण तरी देखील आपल्याला सतत अगदी मी आहेची जाणीव असते. मला ज्ञान हवाय असं वाटत असतं, मला आनंद हवाय वाटत असतं. हे येतं, हे सच्चिदानंदामुळे येतं. आपण पाहिलेलं आहे मला वाटतं एकदा हा विषय, की सच्चिद आनंद स्वरूप जे आपलं आहे तर त्या सतचा आविष्कार मी अखंड असावं आहे. चितचा आविष्कार मला ज्ञान हवं, मी त्या ज्ञानाच्या मागे जाते, मी कलांच्या मागे जाते, मला तर तऱ्हेची ज्ञान हवी असतात. पण त्या सगळ्या विविधतेच्या मागे असलेलं जे तत्व आहे ज्ञानरूप, त्याच्याकडे माझं लक्ष नसतं. पंचदशीच्या तत्वविवेकात एक फार सुंदर एक दोन श्लोक आहेत. म्हणजे त्यातली शेवटची ओळ सांगते की संवित तत्र न भिद्यते किंवा संवित एकरूपा न भिद्यते. या पद्धतीने जे आपल्याला ज्ञान होत असतं, ज्ञानाशी आपला योग होतच असतो, पण तरी तो आपल्याला कळत नाही. प्रत्येक ठिकाणी जे आहे ज्ञान जे आहे ते ज्ञानरूपाने तेच आहे. तिथे हे खूप छान सांगितलंय की काल मला काही एखाद्या समजा ग्रंथाचं ज्ञान झालं होतं, आज मला ग्रंथाचं ज्ञान झालं, उद्या मला ग्रंथाचं ज्ञान होणारच आहे. म्हणजे कुठल्याही कालाच्या ह्याच्यात आपण पाहायला गेलो तरी ज्ञान हा प्रकार जो आहे तो काही वेगळा आहे का? दिवसा ज्ञान होतं, रात्री ज्ञान होतं, सायं प्रकाशात ज्ञान होतं. ज्ञान ज्ञान म्हणून एकच आहे, वेगवेगळ्या पदार्थांचं असेल. आज ग्रंथाचं झालं, उद्या टेबलाचं असेल, आणखीन कसलं तरी असेल, पण ज्ञानाचं ज्ञान हे स्वरूप कधीही फरक पडत नाही. तेच उपनिषद पण सांगतं इथे संवित तत्र न भिद्यते हे सांगितलंय की ज्ञान ह्या तत्वात काही भेद नाहीये. पदार्थ भिन्न असतील पण ज्ञान हे ज्ञानच असतं. तसंच श्रुती पण सांगते की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते. म्हणजे प्रत्येक जो बोध असतो, प्रत्येक गोष्टीचं जे आपल्याला ज्ञान होत असतं, तर त्याच्या मागे ते अमृत तत्व आहे, म्हणजे ज्ञानरूप तत्व आहे. हे जे ज्ञान आहे याच्यावरती जर का आपले लक्ष ठेवता आलं आपल्याला तर अज्ञानाला ते जाळणार आहे. जेव्हा आपण अखंड त्या ज्ञानावरती नजर ठेवून राहतो तर त्यावेळेस अज्ञान हळूहळू जाणारच आहे. आणि हा विवेक आहे. मग हा आता कसा करायचा? आणखी दुसरं म्हणजे मला हे अज्ञान आलं कुठून, संसार आला कुठून, हा सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळायला लागतात. अज्ञान आहे असं तुम्ही म्हणताय, आलं कुठून हे? तुम्ही म्हणताय हे अशा सगळ्या पद्धतीचं कसं निर्माण झालं? मग हे फक्त ब्रह्म असताना जग कसं भसायला लागलं? हे प्रश्न पडणारच आहेत. अविवेक म्हणून जे म्हटलेलं आहे, अज्ञान म्हणून जे म्हटलेलं आहे, त्याचं स्वरूप काय आहे? हा जो सगळा विचार आहे हा इथे आपण थोडक्यात करूया. कारण
ह्या ग्रंथात हे सगळे विषय येतात. हा ग्रंथ परिपूर्ण ग्रंथ आहे. पण शेवटी असं असतं की जेव्हा जो विषय येतो तो थोडासा जर का समजावून घेतला तर आपल्याला बरं पडतं. आणि दुसरं असं आहे की परमार्थात पुनरावृत्ती हा दोष धरण्यात येत नाही. त्याला अभ्यास असं म्हणतात. कारण आपलं जे स्मृती असते ना, या बाबतीतली मी म्हणते, त्या स्मृतीवरती भरोसा फारसा ठेवता येत नाही. काल ऐकलेलं आपण आज विसरून जातो. ज्याला समर्थ म्हणतात की निरूपणी जे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते, काय करू रे क्रिया घडेना. कारण आपण विसरून जातो. म्हणून पुनरावृत्ती हा दोष नाही. आणि म्हणून आपण हे थोडक्यात बघून घेऊया की हे अज्ञानाचं जे बंधन आहे की ज्याच्यामुळे या अनात्म गोष्टींच्या ठिकाणी ज्या मिथ्या आहेत, ज्या खऱ्या नाही आहेत, त्यांच्या ठिकाणी मी स्वतःला समजायला लागले, मी खरं समजायला लागले. हे बंधन कसं निर्माण झालं, त्याला अध्यास असं नाव आहे. अधि आस, तिथे अध्यासचा जो अर्थ आहे, जे जिथे नाही ते तिथे भासणं म्हणजे अध्यास आहे. परब्रह्म एकटं आहे, त्याच्या ठिकाणी हा संसार त्याचा मागमूस नाहीये, पण तरी देखील तो तिथे भासायला लागला. कसा? रज्जू सर्प नेहमीचं उदाहरण, शुक्ती रजत, स्थाणू पुरुष. म्हणजे त्या शिंपलीच्या ठिकाणी चांदीचा लवलेश नाहीये, पण तरी देखील तिथे चांदी पडली वाटायला लागलं. किंवा झाडाचं खोड असतं, तिथे कोणीतरी तिथे बसलाय बहुतेक असं वाटायला लागतं. त्याला स्थाणू पुरुष असं नाव आहे. म्हणजे जे जिथे नाही ते दिसतं. दोरी किंवा काटकीवरी सर्प देखील, जे काहीतरी लांबट पदार्थ आहे तो तिथे न दिसता त्याच्याऐवजी दुसरंच काहीतरी दिसायला लागतं. याला अध्यास असं नाव आहे. तसं ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी सगळं जग भासायला लागलं. असं कोण म्हणतं? जो त्या अध्यासानेच निर्माण झालेला आहे तो जीव म्हणतो. आत्मारामात पहिलाच ओवी आहे, जयास लटिका आळ आला, जो माया गौरीपासून झाला, झालाची नाही तया अरूपाला रूप कैचे. की जयास लटिका आळ आला म्हणजे ब्रह्मावरती खोटा आळ आला. काय? तू आहेस, तू ब्रह्म आहेस. वास्तविक ब्रह्माला कोणीही सांगायची गरज नाहीये की ते आहे. ते एकमेव अद्वितीय आहे. आणि असं असताना सुद्धा त्याला सांगणारा दुसरा कोणीतरी माणूस आला की ब्रह्म आहे. तो कुठून आला? माया गौरीपासूनच आला. माया जी नाहीच आहे तिच्यापासून नसलेला आला. एकनाथ महाराजांचं भारूड आपण ऐकतो, एका आणीच्या टोकावर वसली 3 गावं, 2 वसली एकतर वसेची ना. आणि त्या न वसणाऱ्या गावात आले 3 वगैरे. मोठी ती गोष्ट आहे सगळी. किंवा योग वासिष्ठात अशाच पद्धतीची कथा सांगितलेली आहे की राजपुत्राच्या मनोरंजनासाठी दाईनी सांगितलेली कथा अशा पद्धतीने योग वासिष्ठात आलेली आहे की भविष्यात नगरात, पुढे होणाऱ्या नगरात असं असं झालं, मग तिकडे काय झालं, अशीच कथा आहे ती सगळी. म्हणजे अगाजे झालेची नाही त्याची वार्ता आपण सगळे करत असतो. वास्तविक जग झालेलं नाही, पण ते आपल्याला पटणं शक्य नाही, म्हणून ते झालाय, दिसताय असं सांगायला लागतं. मग ते कसं दिसताय? तिथे जयास लटिका आळ आला, माया गौरीपासून झाला जे म्हटलेलं आहे, ती माया कुठून आली? जर का मी मायेपासून निर्माण झाली आहे, जर का हे सगळं विश्व मायेपासून निर्माण झालंय, तर माया आली कुठून? त्याला उत्तर सांगितलेलं आहे की ब्रह्मावरती जाणीव निर्माण झाली. काय जाणीव झाली? मी आहे. स्वतःची जाणीव निर्माण झाली. ब्रह्म एकटं आपल्या महिम्यात मस्त होतं, स्थित होतं, काही करत नव्हतं. कारण त्याला करायला हात पाय काहीही नाही. ते एक तत्व होतं, केवळ तेच होतं तत्व. म्हणजे आपल्याला हे विचार करायला पण विचित्र वाटतं. उदाहरण आकाशाचं घेता येईल. आपण आकाश आहे म्हणतो, आकाशाचं आपल्याला स्वरूप कळतं का? निळं म्हणतो आपण, पण वास्तविक ते निळं आहे का? हवेच्या
तिथे सूर्यकिरण पडून परावर्तित होऊन वगैरे तो निळा रंग भासमान आहे. आपल्याला आपल्या शास्त्रात आपण हे आज म्हणतोय, पण आपल्या उपनिषद शास्त्रात वगैरे हे एक भ्रमाचं उदाहरण दिलेलं आहे. आकाशाचा निळा रंग हे भ्रमाचं उदाहरण दिलेलं आहे की वास्तविक आकाश निळं नाहीये, पण तरी देखील ते निळं भासतं. कुठे जास्त गडद निळं दिसतं, कुठे कमी दिसतं. का दिसतं? तो भ्रम आहे शेवटी. त्याच्यात हे असंच होणार आहे. एकसारखं कसं काय राहील ते? म्हणून हा जो सगळा भ्रम आहे मुळात, तो कसा निर्माण झाला? तर आकाश जसं त्याला नाही रूप, नाही रंग, नाही आकार, ज्या भांड्यात जाईल, ज्या खोलीत जाईल, जिथे जाईल तसं त्या आकाराचं आपण म्हणतो. पण वास्तविक आहे का ते तसं? ते प्रत्येक गोष्टीच्या आरपार सगळीकडे व्यापून आहे. त्याला काहीही नाहीये पर्टिक्युलर्स, कुठचीही आपण सांगू शकत नाही. जरी शास्त्राने त्याला पोकळी म्हटलेलं आहे, कारण ते सगळ्याला राहायला जागा देतं. या दृष्टीने त्याला पोकळी हा त्याचा गुणधर्म म्हटलेला आहे. पण ब्रह्माला तसंही काही नाहीये. आकाश जसं आपल्याला काही त्याच्याबद्दल सांगता येत नाही कसं आहे ते, तसंच ब्रह्माचं आहे. ते एकमेव त्यातल्या त्यात देण्यासारखं उदाहरण आहे आकाशाचं. असं ब्रह्म एकटं होतं आणि तिथे एक तरंग उठला जाणीवेचा. कसा उठला? उत्तर नाही. उठला म्हणायचं, आणखीन पुढचा अभ्यास करायला लागायचा का? कारण काहीतरी क्ष गृहीत धरल्याशिवाय आपण हे गणित सोडवू शकत नाही. म्हणून त्या तरंगाला गृहीत धरायचं. तो तरंग म्हणजे त्याचं नाव माया. मी आहे ही जी जाणीव आहे ती म्हणजे माया आहे. आणि ह्या मायेच्या नंतर जेव्हा ही माया निर्माण झाली, ईश्वर निर्माण झाला, हा आपण विचार केलेला आहे. त्यानंतर गुणमाया म्हणजे 3 गुण प्रकट झाले. त्याच्यातून 3 गुणांच्या नंतर जीव, आणखीन संपूर्ण जगत हे प्रकट झालं. म्हणजे त्या ब्रह्मावरती ते भासमान झालं. कोणाला झालं? जो माया गौरीपासूनच झाला, ज्याला तो झाला असं म्हणतात. झालाची नाही तया रूपाला रूप कैचे. जे झालेलंच नाहीये त्याला आणखीन रूप नि गुण काय विचार करताय? तिथे आपण शेवटी पोचतो. पण तिथे पोचायला आपल्याला आधी हा अध्यास म्हणून स्वीकारायला लागतो की त्या ब्रह्मावरती हे जग भासायला लागलं. का भासायला लागलं? तर त्या ब्रह्माचं स्वरूप कळलं नाही, म्हणून त्याच्याऐवजी जग भासायला लागलं. जसं रज्जू सर्प, रज्जू आहे हे कळलं नाही. का नाही कळलं? मंद अंधार होता. तिन्ही सांजाच्या वेळेस किंवा अगदी पहाटे असं जेव्हा मंद असा उजेड असतो, पूर्ण अंधार नाही, पूर्ण उजेड नाही, अशा वेळेस तिथे काहीतरी पडलेलं आहे. तर काय बरं असावं असं आपल्याला भास होतो. खेड्यात तर अशा अनेक गोष्टी दिसतात. झाडांचे आकार दिसतात, जमिनीवरती काहीतरी दिसतं, आकाशात काहीतरी आहे असं वाटतं, सिलआउट्स वेगवेगळ्या, आणि त्याचे तरतरेचे आकार दिसतात. पण प्रत्यक्षात काय आहे हे तिथे उजेड पडल्यानंतर कळतं. तसं हे जग त्या ब्रह्मावरती आपल्याला भासायला लागलेलं आहे. म्हणजे त्या मूळ स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे तिथे अज्ञानाने आपल्याला संसार भासायला लागलेला आहे. म्हणून अज्ञानाने हे जग निर्माण झालं आहे अशा पद्धतीने म्हणण्यात येतं. मग या अज्ञानाने जग निर्माण झालं, त्याच्यात आपल्यासारखे जीव अनेक निर्माण झाले. हे जीव काय म्हणायला लागले की मीच सत्य आहे. जेव्हा जीव त्याला देह मिळतो, हा देह जो मिळाला ह्याच्यात परत प्रश्न विचारायचे नाहीत. कारण जी 3 गुण झाले त्यातल्या सत्वगुणापासून आपलं अंतःकरण झालं. आणखीन एक एक जीव, त्या अंतःकरण म्हणजे जीव असं धरायचं. आणि त्याच्यामुळे पाप पुण्य घडत हे स्थूल देह एक एक निर्माण व्हायला लागले. हा जो देह आहे, तर जीव म्हणायला लागला की देह म्हणजे मी. त्याला समजावून सांगितलं की देह म्हणजे तू असणं शक्य नाही. हा येतोय जातोय, तू तर कायम आहेस. आज तू झोपला होतास, उद्या उठलास, मध्ये तू नव्हतास, तरी पण तू आहे, तूच आहेस की नाही. म्हणतोस ना, काल जो होतो तोच मी आज आहे म्हणून.
मध्यंतरीच्या काळात तू कुठे होतास? अशा पद्धतीने त्याला समजावून सांगायला लागतं. मग मन, बुद्धी, चित्त सगळे एक एक मी कसे नाहीत हे समजावून सांगायला लागतं. आणि ह्या पद्धतीने जेव्हा विवेक केला जातो, आत्मा आणि अनात्मा ह्या दोन तत्वांमध्ये जेव्हा विवेक केला जातो, विवेक म्हणजे आपण पाहिलेले आधीच की पृथक्करण करून त्यातलं जे चैतन्य तत्व आहे, आत्मतत्व आहे, त्याचा स्वीकार आहे, आणि जे अनात्म तत्व आहे त्याचा त्याग आहे. म्हणजे देह, मन, बुद्धी वगैरे बाजूला सारून जे चैतन्य तत्व आहे त्याचा स्वीकार केला, आणि ते मी आहे अशा पद्धतीने आपण त्याचा अभ्यास केला. जेव्हा हा विवेक आपण वापरतो, सतत वापरतो, कारण मी देह आहे हा विचार आपण किती कल्प करतोय माहित नाही, किती काळ करतोय माहित नाही, युगानुयुग हे चाललेलं आहे, आणि ते बंधन खूप दृढ झालेलं आहे. त्यामुळे ते घालवायला आपल्याला मेहनत ही करायला लागणारच आहे. पण त्या मेहनतीचं फळ जर का आपण विचार केला तर इट्स मोर दॅन वर्थ. आपण संसारात जेवढी मेहनत करतो ना, तेवढी मेहनत परमार्थात जर का केली तर आपला परमार्थ सिद्धीला जाईल. इतकी मेहनत आपण ह्या संसारात करत असतो, त्याच्याबद्दल आपण विचार करत असतो. त्याऐवजी परमार्थाच्या बद्दल अशा पद्धतीने जर का योग्य दिशेने आपण विचार करायला लागलो तर आपल्याला निश्चितपणे स्वरूपाचं ज्ञान होऊ शकतं. पण हे होत नाही ह्याला कारण आपलं विषयांमधलं चिंतन सुटत नाही. तिथे वैराग्याचा रोल आपण परत परत हे पाहिलेलं आहे, आणि तो पुन्हा पुन्हा विषय येणारच आहे. विवेक आणि वैराग्य हे कधीही सुटणार नाहीत, कारण त्याच्याशिवाय परमार्थात पुढे जाता येत नाही. म्हणून मी आणखीन माझं हा जो सगळा बंध आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, आणि माझं देह माझा, मुलं बाळ माझी, घरदार माझं, ह्या माझ्या विषयीचा पण आपल्याला प्रचंड मोह असतो. आपण त्याच्यात खूप अडकतो. म्हणजे माझ्याला काही झालं तर माझ्या स्वतःच्या मीच्या जीवनात काही अर्थ नाही अशा पद्धतीने वाटू शकतं. त्यांच्याशी इतकं तादात्म्य होतं. म्हणजे ती उदाहरणं आहेत ना, मेर्लिन मनरो सारखं नटनट्या गेल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आत्महत्या केल्याच्या. हे अति झालं. त्यांना कधी पाहिलेलंही नसते, पण तरी देखील त्यांच्याशी एवढं तादात्म्य की ते गेल्यानंतर आपल्या जीवनाला अर्थ नाही वाटून आत्महत्या केल्या. किती वेडेपणाच्या शिवाय दुसऱ्या ह्याला काय म्हणणार. पण असेही लोक इतकं माझे माझे म्हणतात किंवा एखाद्या आवडणाऱ्या गोष्टीशी तादात्म्य पाहून बसतात. अकाली कोणाचा मृत्यू झाला, जीवनाला अर्थ नाही, या पद्धतीने जातात. जीवन चाललेलंच आहे, प्रत्येकाला कधी ना कधीतरी जायचंच आहे. कोण कधी जायचं हे ठरलेलं आहे प्रारब्धानुसार, हा विचार नाही करत, आणि तिथे तादात्म्य ठेवून स्वतः दुःखी होतात, भोवतालच्यांना दुःखी करतात. हा प्रत्येकाचा अनुभव आहे अगदी आपला. म्हणून विवेक जेव्हा आपल्याला होतो तेव्हा मी आणखीन माझं ह्याच्यातनं आपण बाहेर पडायला लागतो. ज्याला माझं म्हणतो ते मी असणं शक्य नाहीये हा विचार आपण करायला लागतो. आणि म्हणून याला ज्ञानरूप अग्नी म्हणतात. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते म्हणून गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. हा विवेकाने निर्माण होतो ज्ञानरूप अग्नी, आणि मग तो अगदी मुळासह त्या अज्ञानाला, अज्ञान कार्याला पूर्णपणे जाळून भस्म करतो. मग आता मूळ अज्ञानासह म्हटलं म्हणजे मी कोण आहे हे मला कळतं. मुळात मी कोण आहे हे न कळणं हे मूळ अज्ञान आहे. मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे हे न कळणं हे मूळ अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानाच्या मुळे बाकीचे मी कोण आहे माहित नाही ना, मग मी देह असेल, नाही मी बुद्धी असेल, नाही हे नक्की माझं आहे, अशा पद्धतीने आपल्याला भ्रम एक एक व्हायला लागतात. हे अहम मम हे सगळे जे आहेत ते हळूहळू कमी कमी व्हायला लागतात जेव्हा आपण विवेक वापरतो तेव्हा. आणि हे अज्ञानाचं कार्य आहे,
मी आणि माझेपणा. हा सगळा मूळ अज्ञान गेल्यानंतर अज्ञानाचं कार्य जाणार आहे ना. जाणार आहे म्हणजे नष्ट नाही होणार. मी राहणार आहे, देह राहणार आहे, माझं म्हणते ज्याला ते सगळं तसंच राहणार आहे, पण त्याच्यातलं सत्यत्व निघून जातं. ते खरं आहे, त्याच्यावरती माझं जीवन अवलंबून आहे, मी देहावरती अवलंबून आहे हे नाही. मग वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. म्हणून जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की जसा माणूस वस्त्र बदलतो तसा जीवात्मा देह बदलतो. कुठपर्यंत? जोपर्यंत हे ज्ञानाग्नी पेटत नाही तोपर्यंत. तोपर्यंत तो देह बदलतो. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे त्याचं सुरू राहत. त्याच्यातनं तो बाहेर पडत नाही. ज्या वेळे हा ज्ञानाग्नी पेटतो तर त्यावेळे हे मी आणि माझं हे सगळं जात. मग आहे असून दे, नाही नसून दे, जे दिसतंय तर त्याच्यात काहीही सत्व नाहीये. सत्व नाहीये म्हणजे सार नाहीये, म्हणजे त्याच्यात काही खरेपणा काही नाहीये हे कळतं आणि त्याच्या आनंदात आपण छान जगायला लागतो. हे बंध जो आहे हा कल्पनेने केलेला जो बंध आहे, म्हणजे मी आहे आणखी हे सगळं माझं आहे, ह्या सगळ्या कल्पना ज्या आहेत त्या जातात. म्हणून समर्थ म्हणतात की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या बांधणारी, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या सोडवणारी. अविद्या माया बांधते मी माझे करत आणि सुविद्या माया ब्रह्माचा विचार करून आपल्याला सोडवते. ह्या दोन कल्पना आहेत आणि मुळी कल्पना दो रूपे तेची झाली विवेके परी सस्वरूपी मिळाली. हे पुढच्या ओळी आहेत त्याच्या. म्हणजे कल्पना मुळात ह्या दोन रूपातली आहे, अविद्या माया आणखीन सुविद्या माया. आणि त्यांचं स्वरूप ओळखून ज्या वेळेस आपण ओळखतो त्यांना तर तेव्हा त्या स्वस्वरूपात जाऊन मिसळतात. म्हणजे आपण स्वरूपरूप होतो. म्हणजे जग असून देखील सगळा व्यवहार जसाच्या तसा चालून देखील त्याचा आपल्यावरती परिणाम होईल असा होतो. हे लक्षात घ्यायचं. नाहीतर असं वाटतं की जग गेलं की मी काय करू, जग नसलं तर मी पण नाही हे विसरतो आपण. पण त्याच्याही पेक्षा हे जग आणखीन माझा देह माझी बुद्धी याच्यात काहीही फरक होत नाही. आपला चष्मा फक्त बदलतो, बाकी ते जसं असायचं तसं राहतं. एक मंदाताईने कथा सांगितली होती की एक माणूस होता, सुपीक प्रदेशात राहत होता. म्हणजे तो सगळीकडे फिरायचा, आणखीन विकायचा, माल विकायचा, बराचसा व्यापारी होता. पूर्वीच्या काळी सगळे पदार्थ सगळ्याकडे मिळायचे नाहीत, मॉल नव्हते, मल्टिपल गोष्टी मिळणारी मोठी मोठी दुकानं नव्हती. तर तिथे अशा तऱ्हेचे फिरते व्यापारी येत असत. तसा तो व्यापारी होता. घोड्यावरती माल लादून तो जात असे. तो सुपीक प्रदेशात जास्त करून होता, त्यामुळे त्याच्या घोड्याला हिरव्या चाऱ्याची सवय होती. आणि एकदा त्याने ठरवलं की जरा आपण लांब जाऊया, तिथे आपला माल बघूया जास्त किमतीत विकला जातोय का. म्हणून तो गेला. आणि तो प्रदेश तसा दुष्काळी होता, म्हणजे तिथे कायम हिरवा चारा मिळायचा नाही. 12 महिने पाऊस वगैरे असं काही नव्हतं तिथे. तर तिथे मग सुकलेलं गवत खायला घालत असत. त्याचा घोडा काही खाईना, त्याला हिरव्या चाऱ्याची सवय झालेली होती. याला प्रश्न पडला आता काय करायचं, इथे व्यापार तर चांगला चालतोय, माझा घोडा खात नाहीये म्हटल्यावर काय करू मी आता. तिथे एक हुशार माणूस होता. त्याने सांगितलं की अशी गोष्ट आहे का, त्या एक हिरवा कागद घे, काच घे आणि त्याचा चष्मा बनवून त्या घोड्याला लाव, तो खायला लागेल. इथे चवीचा विचार करायचा नाही, कथा ही कथा असते हे लक्षात ठेवायचं. आणि त्या घोड्याला मग तो हिरवा दिसायला लागला चारा आणि तो खायला लागला. चष्मा बदलला फक्त. इथे खरं जे होतं त्याच्याऐवजी खोट्याचा चष्मा लावला. आपल्याला खोटं काढून खऱ्याचा चष्मा लावायचा आहे. म्हणजे जे अनात्म आहे ते खोटं आहे, त्याच्याऐवजी खरं काय आहे त्याचा आपल्याला चष्मा लावला की जे आहे ते तसंच आहे. आगा जे आहे ते तैसेची आहे, परी काय करावे बुद्धी तैसी न होय.
हे एवढं आता श्री गुरूंनी सांगितलं की असं सगळं आहे. श्रद्धा वगैरे सगळ्यांच्या साह्याने ते सगळी साधनं वापरून हा जो मिथ्या बंधन निर्माण झालेला आहे ते विवेकाच्या साह्याने नष्ट होईल. इतकं सांगितल्यानंतर पण शिष्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. शिष्याचे प्रश्न फार छान आहेत. आपण धडा घेण्यासारखे आहेत म्हणूया, म्हणजे मी तरी, आपण नाही म्हणत मी इथे. कृपया श्रूयतां स्वामिन् प्रश्नोऽयं क्रियते मया यदुत्तरमहं श्रुत्वा कृतार्थस्यां भवन्मुखात्. शिष्य म्हणाला काय की स्वामीन, हे संबोधन आहे की स्वामी महाराज म्हणा, स्वामी मी प्रश्न एक विचारतो, तो कृपा करून आपण ऐकावा. म्हणजे आधी शिष्य त्यांना शरण गेला होता, मागे आपण पाहिलं होतं की शिष्य शरण गेलाय, आणि आता तो प्रश्न विचारताना देखील अत्यंत नम्रतेने विचारतोय, अतिशय नम्रतेने, की मी हा जो प्रश्न विचारतोय तर तो आपण कृपा करून ऐकावा, आणखीन आपल्या मुखातून त्याचं उत्तर मला मिळालं तर मी कृतार्थ होईल. अतिशय नम्रतेने तो त्या प्रश्नाचं उत्तर मागतोय. कुठलाही प्रश्न कधीही विचारून वगैरे नाही, नम्रतापूर्वक शरण गेला आधी तो. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, जसं अर्जुन म्हणाला की मी तुझा शिष्य आहे, तू मला शिकव, तू मला सांग काय जर तत्व आहे तर मी नक्की काय करू हे तू मला सांग, मी तुला शरण आलोय. त्या पद्धतीने हा आधी शरण गेला आणि आता त्यांनी प्रश्न विचारतो म्हणून म्हणाला की मी आता प्रश्न विचारतो. काय प्रश्न आहेत त्याचे? को नाम बंध कथमेश आगतः. को नाम बंधः, बंध म्हणजे काय आहे, कोणता आहे. कथमेश आगतः, हा कुठून आला. कथम प्रतिष्ठास्य कथम विमोक्षः, तो स्थिर कसा काय झाला, आणखीन त्याच्यापासून माझी सुटका कशी होईल. को असौ अनात्मा, आत्मा वगैरे ठीक आहे, पण अनात्मा काय आहे. परमः का आत्मा, आत्मा कोण आहे. तयोर विवेकः कथमेतदुच्यताम, त्यांचा विवेक कसा करायचा, म्हणजे आत्मा अनात्म विवेक कसा करायचा, हा प्रश्न त्याने विचारलाय. आणि त्याच्या आधी मग अनात्म्याचं तत्व जाणून घ्यायला हवं, आत्म्याचं तत्व जाणून घ्यायला हवं. शंकराचार्यांचं एक अनात्मश्री विगर्हणम म्हणून स्तोत्र आहे, तिथे अनात्मश्री म्हटलेला आहे शब्द. आपण श्री म्हणजे वैभव ह्या अर्थी वापरतो, आणखीन तिथे अनात्मश्री म्हटलंय. अनात्म्याच्या ज्या सगळ्या अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं विगर्हणम म्हणजे त्यांचा त्याग म्हणा, निर्भत्सर, त्याचा असा अर्थ आहे विगर्हणमचा. आणि तिथे ततः किम मला वाटतं पालुपद आहे. आणि त्याच्यात शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चाडू चित्रम वगैरे ह्या पद्धतीने वर्णन आहे की हे सगळं आहे. असं मला वाटतं श्लोक सांगायला चुकला ते श्री गुरूंच्या बद्दल असावा, आत्ता मी म्हटला तो. मनश्चैन लग्नम गुरोरंघ्री पद्मे ततः किम म्हणून तो श्लोक आहे आत्ता जो मी म्हटलं. पण अनात्मश्री मध्ये देखील अशाच पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे की हे काहीही असलं, सगळं जे आहे काय उपयोग आहे, त्यांनी काय मिळणार आहे तुम्हाला, त्यांनी आनंद कायमचा मिळणार आहे का. हे अनात्म सोडून देण्यासाठी अनात्म्याची माहिती घ्यायला लागते. जे आपल्याला टाकायचं आहे ते का टाकायचं. मुलं आपल्याला प्रश्न विचारतात की मी हे का नाही करायचं किंवा मी हे का करायचं. तसंच आहे,
आपलंही तेच आहे. आपण मुलांना म्हणतो तुला काय करायचं मी सांगते ते कर. स्वतःलाही सांगावं, जे शास्त्र सांगतात ते कर, तुला काय करायचंय सांगतोय ना. ह्या पद्धतीने आपण स्वतःलाच सांगायला शिकलं पाहिजे, कारण त्याच्यात आपलं हित आहे. मुलांच्या बाबतीत आपल्याला ते होतं, पण मुलांना देखील प्रश्नांची जर का उत्तरं दिली तर ते मनापासून मग करतात, त्याच्या मागचं कारण कळलं तर. म्हणून इथे हा शिष्य विचारतोय की हा बंध काय आहे, बंध कसा आहे आणि मुळात आलाच कुठून, तो इतका स्थिरस्थावर इतका पक्का कसा झाला आणि माझी याच्यापासून सुटका कशी होईल. म्हणून अनात्म्याचं जर का म्हणताय तुम्ही, तर मग अनात्मा आणि आत्मा परमात्मा ह्यांच्यातला फरक पण मला सांगा. त्याच्याशिवाय मी आत्मा आहे मला कसं काय कळायचं. अनात्म म्हणजे नक्की कुठलं कुठलं, काय काय अनात्मा आहे, काय काय आत्मा आहे, हे पण मला समजावून सांगा. त्याच्यावरती श्री गुरु सांगतायत. खुश होतात. असा शिष्य मिळाला म्हणजे, हे प्रश्न विचारणारा. गोंदवलेकर महाराज म्हणत असत ना की आम्ही केशर कस्तुरी विकायला बसलोय, पण आमच्याकडे गिऱ्हाईक येतात ती हिंगजिऱ्याची येतात, म्हणजे संसारातल्या गोष्टी विचारणारी येतात. आणि आम्ही परब्रह्म तत्व घेऊन बसलेलो आहोत वाटायला विकायला, पण कोणीही त्याची किंमत द्यायला तयार होत नाही. कारण त्याची जी किंमत आहे ती स्वत्व टाकून देणं आहे, मीपणा टाकून देणं आहे. त्यांचंच मला आठवलं की ते जेव्हा त्यांच्या श्रीगुरूंच्याकडे गेले तर तेव्हा श्रीगुरु म्हणाले होते की मी तुला मारतो, आणि ते म्हणाले मी जीव देतो तुमच्या पायाशी. म्हणजे ह्याच्यातला अर्थ सरळ आहे की मी तुला मारतो म्हणजे तुझा अहंकार मी घालवतो, मारून टाकतो. आणि ते म्हणाले की मी तो टाकतो, मीपणा टाकल्याशिवाय काहीही मिळत नसतं. म्हणून इथे आता श्री गुरु सांगतायत की असा शिष्य जेव्हा मिळतं तर त्यावेळेस श्री गुरूंनाच फार बरं वाटत असतं, आणखीन ते वाट बघत असतात असा शिष्य याची. जसं रामकृष्ण परमहंस म्हणायचे विवेकानंदांना की तू आलास की मला बरं वाटतं. अनेक लोक येतात माझ्याकडे, पण सगळे संसारातले तू असा आहेस की तुला संसारातलं काही नकोय, तुला तुझ्या स्वरूपाची ओळख हवी आहे. त्यामुळे श्री गुरूंना देखील असा शिष्य जेव्हा येतो तेव्हा आनंद होतो की मी आता ह्याला माझ्यासारखा कधीही करतोय, ही त्यांना आतुरता असते. ते असं नाही म्हणत की त्याला माझ्यासारखा केला तर तो मला मग माझ्याहून श्रेष्ठ होऊन बसला तर, लोक ह्याचीच जास्त वाहवा करायला लागले तर वगैरे, असं ते अजिबात म्हणत नाही. हा व्यवहारातला प्रकार झाला जिथे मीपणा प्रबळ असतो. परमार्थात हा प्रकार नाहीये. आपणा सारिखे करी ती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे. निवृत्तीनाथ ज्ञानदेव वगैरे बघा, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद पहा. विवेकानंदांमुळे रामकृष्ण परमहंस अनेकांना कळले शेवटी जगभर. त्यांच्या नावाने मिशन, रामकृष्ण मिशन वगैरे सुरू झाली, ते विवेकानंदांसारख्या शिष्यामुळे झालेली आहे. शिष्य जास्त प्रसिद्ध होता, पण त्यांना तेच हवं असतं, शिष्यात इच्छेत पराजय, म्हणून हे परमार्थात अगदी लागू आहे. म्हणून श्री गुरु इथे सांगतात अगदी आनंदाने की धन्योसी कृतकृत्योसी पावितम ते कुलम त्वया यद अविद्या बंध मुक्त्या ब्रह्मी भवतुमिच्छसी. म्हणजे श्री गुरु म्हणतायत की तू धन्य आहेस, कृतकृत्य आहेस. तू जे पावितम ते कुलम त्वया, तू तुझं कुळ पवित्र केलेलं आहेस, पावन केलेलं आहेस. का पावन केलेलं आहे? यद अविद्याबंध मुक्त्या ब्रह्मी भवतुमिच्छसी. कारण ह्या अविद्येचा जो बंध आहे तुझ्यावर पडलेला, त्याच्यातून तू सुटू इच्छितोयस, आणखीन ब्रह्मरूप होऊ इच्छितोयस. तुला ब्रह्मरूप व्हायचं आहे, तुला तुझं स्वरूप जाणून घ्यायचं आहे, म्हणून तू धन्य आहेस, कृतकृत्य आहेस. हे थोडस आधीच त्यांनी म्हटलंय पण प्रश्नानेच त्यांना इतकं बरं वाटलं
की हा शिष्य निश्चितपणे कृतकृत्यतेपर्यंत पोचणार आहे. कृतकृत्यचा अर्थ कृतम कृत्यम, प्रापणीयम प्राप्तम. तृप्तिदीपातला श्लोक आहे हा. पण कृतम कृत्यम म्हणजे जे करण्यासारखं आहे, जे करायला हवं ते केलेलं आहे, जे मिळवायला हवं. वास्तविक ते माझं स्वरूप आहे, कुठून ते मिळवायचं नाहीये. पण तरी देखील आपल्याला वाटतं की ते मिळवायचं आहे, कारण हरवल्यासारखं वाटतं. भ्रम जे आहे जवळ तर ते आपण विसरत असतो कायम. चष्म्याचं नेहमी उदाहरण दिलं जातं. डोक्यावरती चष्मा बऱ्याच जणांना ठेवायची सवय असते आणि ते चष्मा शोधतात. माझी मैत्रीण आली होती एकदा माझ्याकडे आणि निघताना ती स्कूटरची किल्ली शोधायला लागली. ती जिथे जिथे घरात हिंडली होती तिथे तिथे आम्ही सगळीकडे पाहिलं. ती बसली होती तिथे पाहिलं, तिथे पटीत कुठे पडलाय का पाहिलं, सगळं बघितलं. आणखी नंतर माझं लक्ष सहज तिच्या कमरेकडे गेलं. किल्ली तिथे अडकवून ठेवली होती, विसरायला नको म्हणून. असं आपलं होत असतं नेहमी. अगदी हे घडलेली आहे बरं का, खोटी नाही मी सांगते. पण असं आपलं तुझे आहे तुझं पाशी म्हणून जे म्हटलंय की माझं स्वरूपच ते आहे, पण मी ते विसरलेली आहे. इथे कृतकृत्योसी म्हणून जे म्हटलेलं आहे त्यांनी, कृतकृत्य होण्याला तो लायक आहे, धन्य होण्याला लायक आहे, म्हणून त्याला आधीच तशा पद्धतीने त्याचा उल्लेख केलेला आहे. धन्यता कधी येते? जेव्हा कृतकृत्यता येते, जेव्हा जे मिळवायचं आहे, जे काय व्हायचं आहे ते सगळं झालेलं आहे, तेव्हा ती धन्यता येते की आता या पलीकडे काहीही उरलेलं नाही, जे हवाय ते मिळालेलं आहे. असा जो आहे त्यांनी त्याचं कुळ पूर्णपणे पवित्र केलेलं असतं असं सगळे संत सांगतात. मंदाताईंनी श्रीगुरूंचा बद्दल एक पद लिहिलेलं आहे. त्याच्यात ही ओळ आहे की कुलम पवित्रम जननी कृतार्था, अशा पद्धतीने त्यांनी ते पद लिहिलेलं आहे. किंवा हरिपाठात जर का आपण पाहायला गेलो, त्याच्यात याच पद्धतीने आहे की पापाचे कळप पळती पुढे. किंवा त्याच्या पुढल्या आणखीन मागल्या पिढ्या किती काहीतरी 12 का काहीतरी अशा 25, बराच मोठा आकडा दिलेला आहे, मी विसरलेली आहे तो. पण अशा पिढ्या उद्धरून जातात असंही म्हटलेलं आहे. म्हणजे एक जर का ब्रह्मविद जन्माला आला त्या कुळात तर ते कुळ उद्धरून जातं. आता ह्याच्यातला अर्थवाद वगैरे आपण सोडून देऊया. अर्थवाद म्हणजे त्याचं महत्व सांगण्यासाठी केलेली थोडीशी स्तुती जास्तची, पण तरी देखील तिथे पवित्र होतं कारण त्याच्या भोवतालचं वातावरण पवित्र होतं. आणखीन म्हणून इथे पावितम ते कुलम त्वया म्हटलेलं आहे की तू तुझं कुळ पूर्णपणे पवित्र करून केलेलं आहेस. कारण काय आहे की अविद्येच्या बंधापासून मुक्ती तुला हवी आहे, तुला ब्रह्मरूप व्हायचंय, तुला तुझं स्वरूप जाणून घ्यायचंय. ह्या विचारानेच हा विचार तुझा जो आहे हा इतका चांगला आहे की त्यामुळे तू धन्य आहेस. तुझ्यासारखा तूच असा शिष्य मला नेहमी मिळावा म्हणून एकदा शंकराचार्यांनीच कुठल्याशा स्तोत्रात म्हटलेलं आहे की असा मला मिळावा म्हणून. ऋणमोचन करतार पितुः संती सुतादया, बंधमोचन करता तू स्वस्माद अन्यो न कश्चन. इथे म्हणतात की ऋणमोचन करतारा, पितुः ऋणमोचन करतारा, म्हणजे म्हणजे वडिलांचं जे कर्ज वगैरे असतं ते मुलं फेडू शकतात. पितुः म्हणजे वडिलांचं आणि ऋणमोचन म्हणजे कर्ज फेडणारा. सुत मुलगा, सुत वगैरे म्हणजे मुलं वगैरे वडिलांचं कर्ज फेडतात, अगदी खरं आहे, पण त्यांना बंधातनं ते सोडवत नाहीत. मुलं काय किंवा कोणीही काय कोणालाही बंधातनं सोडवू शकत नाही. इथे स्वतःच स्वतः लागतं. बंधन मोचन करता तू स्वस्मात अन्योन कश्चन, स्वतःहून दुसरा
बंधापासून सोडवायला दुसरा कोणीही नाही. याचा अर्थ काय की मीच मला सोडवायचं आहे, मला सोडवणारं दुसरं कोणीही नाही. आपण म्हणू श्री गुरु येतात ना सोडवायला, ते मार्ग दाखवतात, पुन्हा तेच आहे. हा विचार झालेला आहे आपला करून, पण तरीही आपण परत परत तो विसरतो आणि पुन्हा पुन्हा श्री गुरु जादूची कांडी फिरवतील, आणखीन मला सोडवतील. तसं नाहीये. स्वतःच स्वतःला सोडवायचं आहे. उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादये. स्वतःला खाली पाडू नये, स्वतःचा उद्धार स्वतःच करून घ्यायचा. दुसरं कोणीही तिथे येणार नाहीये. मदत करायला फक्त श्री गुरु आहेत. त्यांच्या पलीकडे मदत करणारा देखील कोणी नाही. बाकीचे सगळे आहेत ना, ते आपल्याला खाली ओढणारेच असतात. नातेवाईक, मित्रमैत्रिणी हे जे असतात हे जास्त खाली ओढणारेच असतात, कारण त्यांना वाटतं की हा आपल्यापासून आता दूर जाणार आहे. ही व्यक्ती आपल्यापासून आपल्या नेहमीच्या ह्याच्यातून जाणार. काय जे खाओ पिओ जिओ होतं, पार्टी आणखीन सगळं जे आयुष्य होतं त्याच्यातून आता हा वेगळा होतोय, हे योग्य नाही. नाही त्या नादाला कशाला लागताय, अशा पद्धतीने विचारणा केली जाते. हे काय आत्ता या वयात घेऊन बसलीये, मग कधी घ्यायचं, म्हातारा झाल्यावर? तरुणपणीच हे करायचं असतं. ती ताकद तरुणपणात असते. आणखीन अशा ह्याच्यात जेव्हा आपण करतो तर तेव्हा मनाचं, शरीराचं सगळं जे ताकद असते ती पूर्णपणे वापरायला लागते. संसारात ताकद खर्च करण्याच्या ऐवजी जर का इकडे केली, संसार होत जातो. काही केलं नाही तरी देखील प्रारब्धाप्रमाणे आपला देह ती कार्य करत राहतो. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो मुखे तुझे नाम. या पद्धतीने जर का आपण अभ्यास केला, श्री गुरूंच्या सांगण्याप्रमाणे जर का वागलो, तर हे सगळं होऊ शकतं, सगळं होतं. आणखीन प्रपंचाचा दास देह आहे तो करतोय, प्रपंच कुठे जाणार नाहीये. पण लोकांना हे कळत नाही आणि हा प्रपंच सोडून चाललाय वगैरे मनात येऊन लोक आपल्याला मागे ओढायचा प्रयत्न करत असतात. घरातली लोक, प्रत्येकाचा अनुभव आहे. कारण सगळंच्या सगळं कुटुंब एकदम परमार्थाला लागत नाही. कोणी ना कोणीतरी त्याच्यातलं संसारात रमणारं असतं. आणखीन मग ते आपल्याला मागे ओढायचा प्रयत्न करतात. असे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतं की हा आमच्यातनं जाऊ नये, याचे जे संसाराला उपयोगी गुणधर्म होते तो आता ते सगळे परमार्थात लावणार आहे, आमच्या कळपातनं सुटणार आहे वगैरे. हे जे सगळे असतात तर त्याच्यामुळे कधीही वाट सोडून, मळलेली वाट सोडून जो दुसरीकडे जाऊ बघतो ना, त्याला ओढतात. मागे जेव्हा स्वातंत्र्य लढ्यात वगैरे तेव्हा देखील असंच होतं ना की सगळे उतरत नव्हते, मागे ओढणारे त्यांनाही होतेच. कुठचंही कार्य जेव्हा कोणीही करायला लागतं, वेगळं जेव्हा करायला लागतं, तेव्हा जमणार नाही असं वाटतं. आता पूर्वी नोकरी म्हणजे, सरकारी नोकरी म्हणजे सर्वस्व वाटायचं. मग लोक कोणी जर का काही व्यापार करायला लागले, अरे हे तुझं काम नाहीये करून मागे ओढायचा प्रयत्न असायचा. खाजगी नोकरी म्हणजे भीती. मग त्याला पूर्वीच्या काळी बायको सुद्धा मिळायची नाही खाजगी नोकरी म्हटल्यानंतर, भरोशाचं नाही म्हणून. वेगळी वाट. ने हल्ली काय आहे, बरोबर उलट व्हायला लागलेलं आहे भारतात. तरी सरकारी नोकरीपेक्षा प्रायव्हेट मध्ये पैसा जास्त मिळतो वगैरे पद्धतीने विचार केला जातो. म्हणजे हे काहीच शाश्वत नाही. आणखीन आपल्याला नावं ठेवणारे, ओढणारे लोक, काहीही आपण केलं, कुठच्याही प्रांतात गेलो तरी मिळणार आहे. मुख्य हे आहे त्यातलं की कुठच्याही प्रांतात जा, आपल्याला नावं ठेवणारच आहे. प्रॅक्टिस सोडली, लोक म्हणाले आता आम्ही काय करायचं, म्हटलं दुसऱ्यांकडे जायचं. आलं तर चालेल का परत विचारायला, कन्सल्टेशनला? म्हटलं खुशाल या, यायचं तर कोणी आलं नाही. कारण काय आहे, त्यांचं काम होत होतं.
काम जेव्हा आपलं होतं, प्रत्येक ठिकाणी आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती, हे जे उपनिषद वाक्य आहे, हे लिहून ठेवावं समोर, की कोणाचं कोणा वाचून अडत नसतं ह्या जगात. पण तरी देखील लोक मागे खेचायला, नावं ठेवायला सगळ्याला तयार असतात. अडतं असं आपल्याला वाटत असतं, तसं काहीही होत नसतं. हे अगदी लक्षात ठेवावं. आणि आपला जो मार्ग आपल्याला पटतोय, हा जो योग्य मार्ग आहे, त्या योग्य मार्गाने पुढे जावं. म्हणून कुटुंबातली माणसं, आता आई वडील आपल्याला जन्म देतात, शरीर दिली, पण ह्या शरीराच्या चक्रातून बाहेर पडायचं काम श्री गुरु आपल्याला देत असतात. परत परत जन्म घ्यायला जो लागतो, त्याच्यातून बाहेर काढायचं काम श्री गुरु करत असतात. आई वडील आपल्याला मनुष्य देह देतात, त्यांचे फार उपकार असतात, आपल्याला पहिल्यांदा शिकवतात. पहिले गुरु आहेत ते. बाकी गुरु आहेत आपल्याला, सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञता आहे. पण सद्गुरु ते वेगळेची. गुरु वेगळे आणि सद्गुरु वेगळे, हा अगदी निश्चित आहे. आणि ते हे बाकी सगळी मंडळी संसारात मदत करतात, पण सद्गुरु आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्याचा जो मार्ग दाखवतात ना, त्या मार्गाने आपलं आपल्यालाच जायला लागतं. हे इथे सांगतात की बंधन मोचन करता तू स्वस्मात अन्यो न कश्चन. श्री गुरूंना शरण जाण्याचं काम कोणी करायचंय? मीच करायचंय ना. अभ्यास कोणी करायचा आहे? माझा मलाच करायला पाहिजे. दुसऱ्यांचे अभ्यास केला आणि मी पास झाले, असं कधी झालंय का? एखाद वेळे होत असेल. कुठे कॉपी कॉपी म्हणा किंवा पैसे, जाऊन दे, तो विषय आता आपला नाहीये. पण तिथे ज्ञान त्याच्याकडे नाहीये, हे लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीने पास होणं हे ज्ञान काहीच नाहीये तिथे. तिथे अज्ञानच आहे. आपल्याला ज्ञान पाहिजे, ज्ञानाग्नी पाहिजे. मग तो स्वतःला कमवायला हवा. मार्ग आपला आपल्यालाच चालायला हवा. तिथे काही आपल्याला कोणी प्लेन घेऊन येणार नाहीये, एखादं साधी बैलगाडी सुद्धा कोणी देणार नाहीये. आपल्यालाच वाटचाल करायची आहे. आपला उद्धार आपणच करून घ्यायचा आहे. दुसरा तिथे कोणीही येणार नाहीये. उदाहरण देतात तिथे पुढे की मस्तकन्यस्त भारादेर दुःखम अन्यैर निवार्यते, क्षुधाधिकृत दुःखंतु विनास्वेन न केनचित. म्हणजे डोक्यावरती ओझं घेतलेलं आहे, कोणतरी भारा घेऊन चाललाय डोक्यावरती मोठा. तो भारा उतरवणं म्हणा किंवा काही दुःख झालंय त्याचं निवारण करण्याचं दुसरे मदत करू शकतात तिथे. पण मला जर का भूक लागली खूप, माझ्याऐवजी तू जेव ग जरा, मला वेळ नाहीये, असं होणार आहे का? माझं मलाच जेवायला पाहिजे, तरच माझी भूक जाणार आहे. माझ्याऐवजी दुसरं कोणी नाही हे करू शकत. हा माझं क्षुधेचं दुःख, भुकेचं दुःख, तहानेचं दुःख, हे मीच अन्न पाणी घेतल्याशिवाय जाणार नाहीये. दुसरं आणखीन एक उदाहरण देत आहेत की पथ्यम औषध सेवाच क्रियते येन रोगिणा आरोग्य सिद्धिर्दृष्टास्य नान्यानुष्ठित कर्मणा. म्हणजे रोग झालेला आहे, त्याला वैद्य औषध देतात, पथ्यपाणी सांगतात, सगळं अगदी व्यवस्थित सांगतात. आणि रोगी काय म्हणतो की मी आपलं नेहमीसारखा जेवतो, तू माझ्याऐवजी पथ्य कर. किती सोपा उपाय आहे. हे कडू आहे औषध, काढा फारच मला नाही आवडला, तू माझ्याऐवजी पी. त्याचा रोग बरा होणार आहे का? दुसऱ्याने ह्याच्याऐवजी औषध घेऊन कधीतरी रोग बरा होणार आहे का? त्यानेच औषध घ्यायला पाहिजे. आणखीन पथ्य देखील त्यानेच सांभाळायला हवाय. समर्थ सांगतात ना की औषध नेघे असोनी व्यथा, पथ्य न करी सर्वथा, न मिळाली या पदार्थात तो एक मूर्ख. त्याला मूर्खांच्या यादीत बसवून टाकलाय त्यांनी, की व्यथा असून सुद्धा औषध घेत नाही. औषधाची पथ्य पाळायला लागतात, तर त्या औषधांचा गुण येतो, नाहीतर औषधांचा गुण येणार नाहीये. त्यामुळे लोकांना ना आयुर्वेद आवडत नाही. पथ्य पाळायला लागतात. म्हणजे थोडस आपल्याला तात्पुरतं का होईना बंधन पाळायला लागतं. ते बंधन लोकांना नको असतं, आणि हे संसाराचं बंधन मात्र आवडतं.
कायमचं बंधन असलेलं. त्या बंधनातनं मिळणारे दुःख चालतात, पण ही बंधनं, अशा तऱ्हेची बंधनं आपल्याला अजिबात नको असतात. त्याच्यातनं आपण सुटका कशी मिळेल ह्याचा विचार करतो, की मग काढ्याच्या ऐवजी दुसरं नाही का काही, गोळ्या नाहीत का, गोळ्या असल्या तर मी ते घेईन, मग पथ्य थोडस कमी केलं तर चालेल का, ह्या पद्धतीने आपला पळवाटा त्यातनं शोधायचा कायमचा प्रयत्न असतो. म्हणजे तिथेही वैराग्याचा संबंध येतो, व्यवहारात सुद्धा. आणि परमार्थात तर आहेच, त्याच्या विना चालणार नाहीये. स्वतः ह्या गोष्टी केल्याशिवाय, केवळ दुसऱ्याच्या मदतीने ह्या काहीही होणार नाहीये, कधीही होणार नाहीये. हे आपल्याला आपल्याला पूर्णपणे सांगितलंय. आणखीन एक पुढे दृष्टांत आहे की वस्तुस्वरूपम स्फुटबोध चक्षुषा स्वेनैव वेद्यम न तु पंडितेन चंद्रस्वरूपम निजचक्षुषैव ज्ञातव्यम अन्यैहि अवगम्यते किम. प्रश्न विचारला की आत्मस्वरूप जे आहे ते स्वतःच जाणायला हवं. दृष्टांत आणखीन एक जो दिलाय तर तो चंद्र दिसतोय आकाशात, सुंदर चंद्र दिसतोय अगदी पौर्णिमेचा. तो मी बघायला गेले तर माझ्या डोळ्यांनीच मला बघायचा आहे ना, का दुसऱ्यांच्या डोळ्यांनी मी तो चंद्र बघू शकणार आहे? दुसऱ्यांनी कितीही वर्णन केलं त्याचं तरी देखील काहीतरी उपयोग आहे का? मला तो दिसणार आहे का? तो मलाच माझे डोळे उघडून तिथे पाहून मग दिसणार आहे. मी डोळे उघडले, आणखीन पूर्वेला उगवलेला चंद्र मी पश्चिमेला शोधायला लागले तर मला दिसणार आहे का? तो जिथे तो आहे तिथेच मला बघायला लागणार आहे. दुसऱ्याच्या डोळ्यांनी मला तो दिसणार नाहीये, दुसरीकडे पाहून दिसणार नाहीये. तो जिथे आहे तिथेच मला पाहायचं आहे. म्हणून शुद्ध ज्ञान दृष्टीने, म्हणजे तिथे संशय नाही, पूर्ण श्रद्धा, पूर्ण विवेक, पूर्णपणे ध्यान, ज्ञान त्याच्या मागे, ह्या सगळ्याच्या सह ते मला आत्मज्ञान करून घ्यायचं आहे. केवळ दुसऱ्या कोणा पंडितांनी आत्मज्ञान सांगितलं आणि त्यांनी ते जाणलं म्हणजे मी जाणीन असं नाहीये. पंडित म्हणजे ज्ञानी, केवळ इथे शब्दज्ञानी नाहीये. तर जो ज्ञानी आहे त्यांनी जाणलाय, त्यांनी ते कसं सांगितलं, त्यांनी मला कळणार आहे का? मला स्वतःलाच तद्रूप व्हायला पाहिजे तर मला ते कळेल. इथे दुसऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग नाही. त्याला नेहमी उदाहरण आणखीन देतात, ते गुळ गोड आहे. गोड म्हणजे कसा? 10 पद्धतीने गोड म्हणजे छान लागतं, जिभेवरती असं छान त्याचा स्पर्श असतो, विरघळतं. कितीही वर्णन केलं तरी गोड म्हणजे काय ते कळणार आहे का? कळणं शक्य नाहीये. सगळ्यात सोपा उपाय काय आहे? गुळ खायला देणं. तो खायला दिला की गुळ गोड आहे म्हणजे काय आहे हे कळतं. प्रत्यक्ष अनुभवानेच ते कळतं. तसं आत्मस्वरूप कितीही जरी वर्णन केली, कोणीही केली, तरी देखील तो कळणार नाही जोपर्यंत त्याचा स्वतःला अनुभव घेतला जात नाही. तेव्हाच ते कळणार आहे. आणि त्याचं मग पुढे कसं काय करायचं हे पुढल्या श्लोकापासून आणखीन सांगतील. थोडा हाच विषय आहे, पण उपाय एक एक सांगायला आता सुरुवात होईल. आपण 56 पर्यंत आज पाहिलेलं आहे. इथे मी आता थांबते. याच्यात श्रीगुरूंनी शिष्याचं कौतुक पण केलं, कारण शिष्याने अतिशय चांगले प्रश्न विचारले, ज्याच्यातून त्याचा उद्धार होऊ शकतो असे प्रश्न, त्याचा अधिकार ज्याच्यातून आपल्याला दिसला असे प्रश्न त्या शिष्याने विचारले आणि श्रीगुरूने त्याचं कौतुक केलं. आणखीन आपल्याला शंकराचार्यांनी हे सांगितलं की स्वतः हे केल्याशिवाय आपला उद्धार होत नाही. हे सगळं आपलं आपणच करायला लागतं, दुसऱ्या कोणीही करून उपयोग नाहीये, हे इथे स्पष्ट केलेलं आहे. इथे आता आपण थांबूयाच. हे प्रश्न असले तर विचारा. हरी
इथे शेवटच्या श्लोकात जो प्रश्न आहे तो म्हणजे संशय विपर्य रहित. कशा प्रकारचे संशय इथे म्हणतायत ते? इथे संशय जे आहेत ना, तर पुढे येणार आहेत का, जाऊ दे, सांगते थोडक्यात. ब्रह्म मुळात आहे का वेदात सांगितल्याप्रमाणे? अशा पद्धतीचं मी ब्रह्म असू शकेन का? दुसरं, हे मुख्य आहे की ब्रह्म नावाची अशी काही गोष्ट आहे का? असलीच समजा तर मी ती आहे का? मी कशी असू शकेन? आणि मला ती ह्या पद्धतीने नक्की मिळेल कशावरून? श्री गुरु खरे आहेत कशावरून? हजारो अशा पद्धतीच्या आपल्याला शंका येत जातात. मी विपर्यय म्हणजे चुकीचं मत. बोला. मला आवाज आल्यासारखा वाटला कोणाचा तरी. कोणाचा प्रश्न आहे का? हो, माझा दोघींचा आहे मला वाटतं. मी नंतर विचारेन मग त्यांचा झाल्यावर. विचारू? हा, विचारा. हे जे आपलं ज्योत्स्ना, ते हे आपलं जे इंडिव्हिज्युअल मुक्ती जी असते, म्हणजे हे जग असं दिसतच राहणार आहे का जोपर्यंत सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांनाच मुक्ती मिळायला पाहिजे ना? जग नाही दिसत. सगळ्यांना मुक्ती कधीही मिळणार नाही. म्हणजे कल्प गेली तरी नाही मिळणार. कारण कल्पांत म्हणा किंवा ब्रह्मप्रलय जेव्हा होतो त्यावेळे माया सुद्धा नष्ट होते, म्हणजे ब्रह्मात जाऊन विलीन होते, पण ती आपल्याला सगळ्यांना बीजरूपाने पोटात घेऊन जाते. त्यामुळे तशी मुक्ती फक्त इंडिव्हिज्युअल मुक्तीच आहे. ऍब्सोल्युटली. ज्या जीवाला ज्ञान झालं तोच जीव फक्त सुटतो, बाकी नाही. आणि त्याला जग हे असंच दिसत राहतं, त्याच्यातही काही फरक पडत नाही. ओके, थँक्यू. विचारत होते, अज्ञान असं नाहीच आहे ना? म्हणजे अज्ञान म्हणजे ज्ञानविरोधी आहे. ज्ञानविरोधी आहे, त्याला अज्ञान म्हणायचं. बरोबर आहे. म्हणजे ज्ञान नाही म्हणजे अज्ञान असं नसून जे ज्ञानाला विरोध करतं त्याला अज्ञान असं म्हणतात. म्हणून अज्ञान हे भावरूप आहे अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं जातं. पण ते आपण सोडून देऊया. मुख्य ते ज्ञानाला विरोध करतं, कारण आपला तो जो मी देह हा पक्का बसलेला भ्रम आहे ना, तो जाता जात नाही आणि तो ज्ञान होऊन त्याला विरोध करतो. पण मग अज्ञान भस्म होतं जे म्हटलंय तिथे, म्हणजे त्याचा अर्थ मी माझं, मी देह आहे वगैरे हे जातं. माझं स्वरूप काय आहे ते कळतं आणि मग आपोआपच ज्ञान प्रगट होतं. तिथे मुळात नाहीच आहे. अज्ञान नावाची गोष्ट मुळातच नाहीये. मुळात फक्त ब्रह्म आहे. आणखीन जेव्हा ती स्थिती प्राप्त होते, म्हणजे केवळ एकदा तसा तद्रूप होऊन भागत नाही, तर परत परत तो अनुभव यायला लागतो. अनुभव नाही आला तरी बिघडत नाही, पण तसा मग बुद्धीचा पक्का निश्चय व्हायला लागतो की हो, मी ब्रह्म आहे. आणखीन हा निश्चय झाल्याच्या खुणा म्हणजे आपली शांती, तृप्ती, आनंद, समाधान, निर्भयता हे वाढत जायला लागतं. जगाचे आपल्यावरती होणारे परिणाम होईनसे होतात. म्हणजे स्थितप्रज्ञाची जी गीतेत लक्षणं दिलेली आहेत, तर आपण त्या पद्धतीचे होतो. मिळालं नाही मिळालं, कायम तृप्त, शांत, अशा पद्धतीचं जीवन अत्यंत आनंदी आणि समाधानी असं व्हायला लागतं. ह्या त्याच्या खुणा आहेत. वेगळं काहीही होत नसतं. अगाजे आहे ते तैसेची आहे. माझे सगळे प्रतिबंध आहेत ते अज्ञानाचे, जे अज्ञानाचे गुणधर्म जे आहेत ते सगळेच आहेत. म्हणजे अज्ञानातनं द्वितीयाद्वयी भयम भवती सांगितलंय ना. जिथे भेद दृष्टी, जिथे अनुकूल प्रतिकूल वगैरे दृष्टी असते, तिथे आपल्याला
भय वाटायला लागतं, सुख दुःख होतं. इथे तशी दृष्टी राहत नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, हे जे तुकाराम महाराजांनी म्हटलंय. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. हे जे आहे ही अवस्था होऊन जाते. आणि आनंदाचे डोही म्हणजे आनंद आहे, म्हणजे ज्ञान आहे, ज्ञान आहे त्यामुळे आनंद आहे. हो, ते आनंदाचे डोही म्हणजे जग आनंद रूप आहे. त्याच्यातनं ज्या काही जगाच्या रिॲक्शन्स असतात, आनंद तरंग, त्या सुद्धा आनंद रूप आहे. मिसेस जोशी, तुम्हाला प्रश्न होता ना? मी तो विचारला. आणखीन कोणाला प्रश्न आहे? मला तो म्हणजे कृतकृत्य हे जे सांगितलंय, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्तव्य, शरीराची कर्तव्य असणारच आहे. पण कृतकृत्यता जी स्थिती सांगितली आहे, तो म्हणजे एकदा बाधितानुवृत्ती जर ती बांधली आणि ती सहज झाली, तर त्याच्या पुढे कृतकृत्यता त्याच्या पुढे असे म्हणता येत नाही. म्हणजे त्या तोपर्यंत कृतकृत्यता आहे की हे नेव्हर एंडिंग आहे खरं सांगायचं. तेच मला कळत नव्हतं की ह्याचं सांगड कशी घालायची, जीवनमुक्ती आणि कृतकृत्यता. कृतकृत्यता असा भाव ऍक्च्युअली फारसा येतो असं म्हणता येणार नाही. पण अत्यंत प्रसन्नता राहते. काहीतरी आणखीन मला करायला हवाय हा भाव जातो. हे आता करणीय आहे, हे मला केलंच पाहिजे असं जगात काहीही राहत नाही. अपूर्णता जाते ना. आपण जेव्हा कुठच्याही गोष्टी जगातल्या करतो, बरोबर आहे अगदी, तर त्या आपल्या पूर्णतेसाठी करत असतो. मी अपूर्ण आहे म्हणून मला हे मिळावं, हे माझ्याकडे कमी आहे म्हणून मला मिळावं, ह्या सगळ्या अपूर्णतेच्या भावनाच निघून जातात तिथे. आणखीन काहीतरी मिळवावं, आज माझ्याकडे हे नाही आहे, इमम प्राप्स्ये मनोरथम वगैरे म्हटलंय ना, इदम मया प्राप्तम वगैरे, हे जे आहे ना की आता हे मिळालं आणखीन मला मिळावं वगैरे, ह्याची सगळ्याची वखवख निघून जाते, शांत होतं. कारण सगळं आपण मिळवतो ते आनंदासाठी मिळवतो आणि इथे आनंद रूपताच येते, प्रसन्नता अखंड असते. त्यामुळे काहीही मिळवण्यासारखं असं वेगळं राहत नाही. हा, संसारात जसं चालायचं तसं चालू राहतं. उलट जास्त चांगला होतो संसार, कारण शांती असते. आणखी निर्णयांच्या बाबतीत मग कन्फ्युजन म्हणा किंवा अधीरतेने निर्णय घेणं म्हणा, भावनांच्या आहारी जाऊन घेणं, हे सगळं थांबतं. आणखीन शांतपणे व्यवस्थित निर्णय घेतले जातात. त्यामुळे संसार जास्त चांगला होतो, सगळ्यांच्या बद्दल प्रेम वाटतं. त्यामुळे घरात देखील असं राहत नाही की हा माझ्यापासून दूर गेलाय, अशा पद्धतीचं काहीही राहत नाही. हा, तरी पण तो अलिप्त असतो, हे सत्य आहे. छान अवस्था आहे, छान. आणखीन काही प्रश्न नसतील तर थांबू. मी शेवटचा श्लोक म्हणतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. कुठलं सांगतोय?